सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे। प्ले स्टोअरवर जाऊन आपल्या ॲपचं नाव 1.5 GB असं टाईप करून घ्यायचं। तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे आहे हे आपल्याला सगळ्यांना आयकॉन माहिती आहे, तर हे आपल्या ॲपला आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। काही इन्स्टॉल पूर्ण झालेला आहे, आता आपण ह्याला ओपन करून घेऊ। ही होम पेज तुम्हाला दिसलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं, लॉग इन आणि साइन अप म्हणून एक पेज दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। जसं आपण ह्याच्यावर क्लिक करू एक तुम्हाला नंबर दिसेल, तर तुमचं जे काही नंबर असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे। हे टाकलं तर ह्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हे एक प्रोफाईल फॉर्म तुम्हाला दिसेल, हे आपण पूर्ण भरून घ्यायचं आहे। जसं की इथं नाव दिसत आहे तुम्हाला, हे आपण फिल केलं टाकलो, त्याच्यावर सेंड बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केलं की आपल्या जे नंबर आपण टाकलो त्याच्यावरती आपला एक OTP येईल, OTP आपण फिल करून घ्यायचा आहे। केलं व्हेरीफाय केलं त्याला, तर सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे। आता आपल्याला क्रिएट पासवर्ड करायचा आपल्याला। तुम्ही तुमच्या मनानं कोणतं पण पासवर्ड क्रिएट करू शकता। पासवर्ड क्रिएट झालं तर आपलं ॲप ओपन होईल। आता तुम्हाला कोर्स बाय करण्यासाठी ही आता तुम्हाला कोर्स दिसेल, कोर्सचा ओव्हरव्ह्यू दिसते, बेसिक ऑफ वेब डेव्हलपमेंट, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। 49 रुपये ही तुम्हाला प्राईस दिसेल, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ह्याच्यावर तुमचं जी फॉर्म येईल ती फॉर्म फिल करायचा। हे पूर्ण फॉर्म फिल केल्यावर पे म्हणून हे ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। पेवरती आपण क्लिक केलं तर अशा प्रकारचं तुम्हाला एक स्क्रीन ओपन होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे ऑप्शन दिसतील। तुमचं गुगल पे असेल किंवा फोन पे असेल तुमचा, किंवा ऑर्डर अजून काय असेल ते सगळे ऑप्शन तुम्हाला दिसेल। तर सपोज आता मी करतो गुगल पेनं, ह्याच्यावर क्लिक केलं तर सगळा प्रोसेस ऑटोमॅटिक आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं फॉर्म दिसेल, फॉर्म दिसल्यानंतर ही पे म्हणून दिसलं तुम्हाला 49 रुपीज, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। नंबर फोन पे गुगल पेचा ती टाकून क्लिकवर करायचं आहे। हे तुम्हाला नाव दिसेल 1.5 GB ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म, सक्सेसफुली आपला पेमेंट झालेला आहे। आता कन्फर्मेशन येईल, थोडासा वेट करायचा आहे आपल्याला। हे सगळं ऑटोमॅटिक प्रोसेस आहे। ओके, पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे, आपल्याला थोडासा वेट करून बघायचं आहे की आलेला आहे। चला कॉंग्रॅट्स म्हणून आलेला आहे। आता काय करायचं, सिम्पली आपण बॅक बटन दाबायचं आहे। आता सगळं आपला प्रोसेस झालेला आहे आणि आपला कोर्स पण बाय झालेला आहे। आता आपण इथं बघू शकतात 0% दाखवला आहे कोर्स। तर चला आपण नेक्स्ट स्टेप करू। ह्याच्यानंतर ह्याच्यावर क्लिक करायचं, तुमचा कोर्स स्टार्ट होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिसेल HTML स्टार्टिंगला, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप आणि प्रोजेक्ट, हे सगळं तुम्हाला टॉपिक दिसतील। तर फर्स्ट आहे HTML, यावरती क्लिक करायचं आहे। आपण बघूत HTML आहे फर्स्ट, HTML सेकंड, HTML थर्ड, असं सगळे जेवढं सिलेबस आहे तेवढं सगळं दिसेल तुम्हाला। तर आपण HTMLचा फर्स्ट पार्टला आपण क्लिक करूत। HTML फर्स्ट पार्ट, आपला इथं नाव दिसेल, आपला मोबाईल नंबर दिसेल आणि अशा प्रकारे आपला कोर्स असेल। तर आपण बघू शकता, तर अशा प्रकारे हा आपण कोर्स बाय करू शकता।